हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रो. मी प्राध्यापक डॉक्टर निरंजन शहा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रहो, आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी या संदर्भामधली अकाउंटिंग सिस्टीम. मित्रहो, या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म याचा अभ्यास केला. यामध्ये आपण दोन पार्टनरशिप फर्म एकत्र येऊन तिसरी पार्टनरशिप फर्म तयार होते आणि व्यवसाय करते याच्या संदर्भामध्ये केलं जाणारं अकाउंटिंग आणि त्यामध्ये वापरली जाणारी रिव्हॅल्युएशन मेथड याचा अभ्यास केला. मित्रो, त्या टॉपिकमध्ये आपण लक्षात घेतलं होतं की दोन पार्टनरशिप फर्मचे पार्टनर एकत्र येतात आणि नवीन बिझनेस तयार करतात. आता हा नवीन बिझनेस जो तयार होतो तो मोठा असतो, त्यामध्ये सर्व पार्टनर्स एकत्र येतात. मग याच्यामुळे फायदे काय होतात की दोन पार्टनरशिप फर्ममधली स्पर्धा कमी होते आणि एकत्र आल्याचे मोठ्या बिझनेसचे अनेक मोठे फायदे होतात. जसं की कॅपिटल मोठं होतं, स्पर्धा कमी झाल्यामुळे बाजारपेठेमध्ये आपण जास्त किंमत देऊन वस्तूची विक्री करू शकतो, नफा मिळू शकतो, खरेदी मोठ्या प्रमाणावरती करता येते, भांडवल जास्त असल्यामुळे स्किल लेबर आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. तर अशा पद्धतीचे अमालगमेशनमध्ये फायदे होतात. परंतु एक महत्त्वाचं लिमिटेशन जे पार्टनरशिप कायद्यामध्ये दिलेलं आहे ते असं आहे की जास्तीत जास्त आपल्याला पार्टनरशिप फर्मसाठी 20च पार्टनर एकत्र आणता येतात. म्हणजे जरी मोठी पार्टनरशिप फर्म केली किंवा दोन पार्टनरशिप फर्म 3 पार्टनरशिप फर्मचं आपण अमालगमेशन जरी केलं तरी जास्तीत जास्त आपल्याला 20 पार्टनर्स एकत्र आणता येतात आणि अशीच एक पार्टनरशिप फर्म तयार करता येते. त्यापेक्षा मोठी किंवा त्यापेक्षा जास्त पार्टनर्स असणारी पार्टनरशिप फर्म आपल्याला अस्तित्वात आणता येत नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, या 20 पार्टनर्सच भांडवल एकत्र आणून व्यवसाय करावा लागतो आणि मग या व्यवसायाची किंवा या बिझनेसची साईज ही लहानच राहते. मग आपल्याला यापेक्षा जास्त जर कॅपिटल उभं करायचं असेल, 20पेक्षा जास्त भांडवलदार किंवा भागीदार आपल्याला एकत्र आणायचे असतील तर याला पर्याय काय? तर याला पर्याय आहे कन्व्हर्जन करायचं. त्या पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन करायचं कंपनीमध्ये आणि ते पण लिमिटेड कंपनीमध्ये. दुसरा एक महत्त्वाचा शब्द या ठिकाणी आहे तो म्हणजे लिमिटेड. आता पार्टनरशिप फर्ममध्ये लिमिटेड हा शब्द नाही. याचा अर्थ काय? जेव्हा एखादी पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होते किंवा जेव्हा एखादी पार्टनरशिप फर्म बंद करण्याची वेळ येते त्यावेळेस जर पार्टनरशिप फर्मने सगळ्यांची देणी देऊ शकली नाही तर त्या केसमध्ये पार्टनर्सकडून पर्सनल त्यांच्या असेट्समधून पैसे रिकवर केले जाऊ शकतात. हे पार्टनरशिप फर्ममध्ये शक्य आहे. परंतु लिमिटेड कंपनीमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला फायदा असा होतो की भविष्यामध्ये जर एखादी कंपनी बंद करण्याची वेळ आली किंवा लिक्विड करण्याची वेळ आली किंवा ते क्लोजिंग झालं तर त्या केसमध्ये जेवढं भांडवल त्या व्यवसायामध्ये गुंतवलेलं आहे, शेअर होल्डर्स म्हणतात त्याला, त्या ठिकाणी पार्टनर्स असा शब्द नाही तर त्या ठिकाणी शेअर होल्डर्स असा शब्द आहे. जेवढं भांडवल त्या शेअर होल्डरनी गुंतवलेलं आहे तेवढंच भांडवल जप्त करता येतं. त्यांच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून कोणतीही वसुली करता येत नाही. हा एक फायदा आपल्याला पार्टनरशिप फर्ममधून कंपनीमध्ये जाण्याचा आहे. तर अशा पद्धतीचे काही फायदे आपण पुढे येणाऱ्या काही स्लाइड्समध्ये बघणार आहोत. तर याच्या अगोदर आपण या टॉपिकशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ. याचं मीनिंग आणि इंट्रोडक्शन आपण पाहूया. बघा, मीनिंग आणि इंट्रोडक्शनमध्ये या कन्व्हर्जनच्या संदर्भामध्ये आपल्याला काही अर्थ स्पष्ट केलेले आहेत, काही कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पहिला मुद्दा आहे कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप मीन्स पार्टनरशिप फर्म. Conversion of partnership into a limited company is referred to sale of partnership business to a company. म्हणजे या वाक्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी असं सांगितलेलं आहे कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप इनटू अ लिमिटेड कंपनी. एखाद्या पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन होतं लिमिटेड कंपनीमध्ये. हे कशाशी संबंधित आहे? इज रेफर्ड टू सेल ऑफ पार्टनरशिप बिझनेस. कशाशी संबंधित आहे? तर पार्टनरशिप बिझनेस विकण्याशी संबंधित. म्हणजे एखादी पार्टनरशिप फर्म स्वतःचा बिझनेस ही काय करणार आहे? विकणार आहे.
या घटकाशी संबंधित कन्व्हर्जन ही संकल्पना आहे. आणि कुणाला विकणार आहे? कंपनीला. म्हणजे एक फर्म कंपनीला स्वतःचा बिझनेस विकणार आहे, या संबंधित ही संकल्पना वापरलेली आहे. दुसरा मुद्दा आहे, इट इज ॲक्विजिशन ऑर परचेस ऑफ पार्टनरशिप बिझनेस बाय अ लिमिटेड कंपनी. दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर एक कंपनी जी अस्तित्वात आहे किंवा नव्याने अस्तित्वात आलेली आहे, अशी कंपनी काय करते? पार्टनरशिपचा बिझनेस परचेस करते, पार्टनरशिपचा बिझनेस ॲक्वायर करते. अशी संकल्पना कन्व्हर्जनमध्ये आहे. पहिल्या कन्सेप्टमध्ये म्हणजे पहिल्या मुद्द्यामध्ये असं पार्टनरशिप फर्मच्या बाजूने सांगितलं आहे. फर्म काय करते? बिझनेस विकते. दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय सांगितलेलं आहे? कंपनी बिझनेस परचेस करते. म्हणजे व्यवहार एकच आहे, परंतु फर्मच्या बाजूने काय होतं? सेलिंग होतं, पण कंपनीच्या बाजूने काय होणार आहे? परचेसिंग होणार आहे. तर कन्व्हर्जनमध्ये ही संकल्पना आहे. पार्टनरशिप फर्म स्वतःचा बिझनेस कंपनीला विकते किंवा कंपनी पार्टनरशिप फर्मचा बिझनेस खरेदी करते. तिसरा मुद्दा आहे, धिस चेंज ऑफ फॉर्म मे बी डन बाय आयदर सेलिंग द फर्म ऑलटुगेदर बाय कन्व्हर्टिंग इनटू अ कंपनी. म्हणजे इथं हा जो फॉर्म चेंज होत आहे, फर्म टू कंपनी, म्हणजे पार्टनरशिप फर्म होती आणि आता कन्वर्ट कशात झालेली आहे? कंपनीमध्ये. हे जे होतं आहे हे दोन पद्धतीने होणार आहे. एक तर सेलिंग ऑफ द फर्म, म्हणजे पार्टनरशिप फर्मने त्यांचा बिझनेस हा काय करायचा आहे? सेल करायचा आहे कंपनीला. जी कंपनी अस्तित्वात आहे त्या कंपनीला स्वतःचा पार्टनरशिप फर्मचा बिझनेस सेल करायचा आहे. मग त्या केसमध्ये काय होईल? पार्टनरशिप फर्म क्लोज होईल, बंद होईल आणि पार्टनरशिप जी कंपनी अस्तित्वात आहे त्या कंपनीला त्या पार्टनरशिप फर्मच्या असेट्स आणि लायबिलिटीज विकल्या जातील. हा एक पार्ट. दुसरा पार्ट काय म्हटलेला आहे? ऑल टुगेदर बाय कन्व्हर्टिंग इनटू अ कंपनी. किंवा दुसरा पर्याय आहे की पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करायची आणि तीच कंपनी म्हणून पुन्हा अस्तित्वात आणायची किंवा त्याच फर्मचं कंपनी म्हणून काय करायचं आहे? रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा सेलिंग ही संकल्पना असणारच आहे, परंतु काय आहे, या ठिकाणी एक पार्टनरशिप फर्म नव्याने कंपनी स्थापन करते आणि ज्यावेळेस सेलिंग, नुसतं सेलिंग अशी संकल्पना येते, त्यावेळेस काय येतं? ऑलरेडी एक कंपनी आहे आणि त्या ऑलरेडी कंपनीला पार्टनरशिप फर्म स्वतःचा बिझनेस विकते. म्हणजे बाजारपेठेमध्ये ए लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि XYZ या 3 पार्टनर्सची एक मेसर्स XYZ अशी पार्टनरशिप फर्म आहे. मग मेसर्स XYZ ही पार्टनरशिप फर्म काय करते? ए लिमिटेड कंपनीला स्वतःच्या असेट्स अँड लायबिलिटीज विकते. मग काय झालं? एक XYZ अस्तित्वात राहिलेली नाही, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? ए लिमिटेडमध्ये. हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार, XYZ मेसर्स XYZ ही पार्टनरशिप फर्म आहे. ती पार्टनरशिप फर्म काय करते? आता नवीन कंपनी स्थापन करते XYZ लिमिटेड या नावाने आणि काय करते? XYZ मेसर्स XYZ पार्टनरशिप फर्मच्या असेट्स आणि लायबिलिटीज या काय करते? XYZ लिमिटेडला ट्रान्सफर करते. म्हणजे अशा दोन पद्धतीने, या दोन्हीमध्ये सेलिंग आहे लक्षात घ्या. तर अशा दोन्ही पद्धतीने या ठिकाणी कन्व्हर्जन केलं जाऊ शकतं. शेवटचं, इन कन्व्हर्जन द एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म इज डिझॉल्व. कन्व्हर्जनमध्ये काय होतं आहे? एक्झिस्टिंग पार्टनरशिप फर्म काय होते? डिझॉल्व होते. म्हणजे अस्तित्वात असणारी पार्टनरशिप फर्म बंद होते. अँड ऑल द बुक्स ऑफ अकाउंट्स आर क्लोज्ड. आणि पार्टनरशिप फर्मचे सर्व बुक्स ऑफ अकाउंट्स हे काय केले जातात? क्लोज केले जातात. तर अशा पद्धतीने हे कन्व्हर्जन केलं जात असतं. बऱ्यापैकी अमालगमेशनमध्ये आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. अमालगमेशनमध्ये सुद्धा दोन पार्टनरशिप फर्म एकत्र येतात आणि नवीन पार्टनरशिप फर्म तयार होते. त्या केसमध्ये सुद्धा आपण बघितलं की जुन्या दोन पार्टनरशिप फर्म आपण क्लोज करतो. त्या ठिकाणी सुद्धा आपण त्याचे अकाउंट्स काय करतो? क्लोज करतो. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंट काढतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करतो. इथं सुद्धा आपल्याला तशाच पद्धतीचं अकाउंटिंग असणार आहे. फक्त इथं काय आहे की एकाच पार्टनरशिप फर्मचं कन्व्हर्जन कंपनीमध्ये होणार आहे. तिथं आपण दोन पार्टनरशिप फर्म एकत्र आणून तिसरी पार्टनरशिप फर्मच तयार करत होतो. आपण याचं फॉर्मेशन बघूया डायग्राम स्वरूपामध्ये. बघा फॉर्मेशन काय दिसते? तर मेसर्स ABC ही पार्टनरशिप फर्म आहे
आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये असणार आहे, ABC लिमिटेड ही कंपनी असणार आहे. तर अशा पद्धतीचं त्याचं फॉर्मेशन आपल्याला लक्षात येईल. आता इथं बघा, कंपनी म्हटल्यानंतर महत्त्वाच्या दोन गोष्टी, एक की कंपनीची ओनरशिप कशा पद्धतीची आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. इथं आपण ओनरशिप बेसिसवरती जाणार आहे. गव्हर्नमेंट कंपनी असेल तर त्याचं पूर्ण राईट्स गव्हर्नमेंटला असतात. राहिले दोन प्रकार, एक म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि दुसरं म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी. आता प्रायव्हेट लिमिटेड ह्या नावामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की ही खाजगी कंपनी आहे. याच्यामध्ये जे काही शेअर होल्डर्स असणार आहेत हे त्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी, म्हणजे ते फक्त एकत्र येणार आणि पार्टनरशिप फर्मच्या ऐवजी कंपनी चालवणार, हे लक्षात घ्या. आणि त्यांचे शेअर्स फक्त ते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक यांच्यामध्येच विकले जाणार. इतर समाजातल्या लोकांना त्यांचे शेअर्स किंवा त्याचं भांडवल हे विकलं जाणार नाही. बघा काय सांगितलेलं आहे, द शेअर्स इन द कंपनी आर हेल्ड बाय द पार्टनर्स ऑफ द फर्म अँड बाय देअर फॅमिली मेंबर्स अँड अदर रिलेटिव्स. म्हणजे या लिमिटेड कंपनीमध्ये ज्यावेळेस कन्व्हर्जन होईल तर त्यामध्ये जर ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये जर कन्व्हर्जन झालं तर तिथं काय होईल, त्या लिमिटेड कंपनीचे जे शेअर्स आहेत हे कोण खरेदी करेल, बाय द पार्टनर्स ऑफ द फर्म, जुन्या फर्मचे जे काय आहेत ते पार्टनर्स खरेदी करतील. अँड बाय देअर फॅमिली मेंबर्स, आणि कोण, त्यांचे फॅमिली मेंबर्स, त्यांचा मुलगा, इतर नातेवाईक किंवा अदर रिलेटिव्स, इतर काही त्यांचे संबंधित नातेवाईक यांच्यामध्येच फक्त काय होईल, हे प्रायव्हेट राहील आणि ती कंपनी तेच फॅमिली मेंबर्स काय करणार आहेत, चालवणार आहेत. अशा पद्धतीची ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तयार होईल. आता जर पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये जर कन्व्हर्जन करायचं झालं तर त्या केसमध्ये काय होईल, द शेअर्स, आता बघा पब्लिक लिमिटेड कंपनीच्या संदर्भामध्ये, द शेअर्स आर ऑफर्ड टू द पब्लिक फॉर सबस्क्रिप्शन. म्हणजे त्या केसमध्ये जुन्या पार्टनरशिप फर्ममधले पार्टनर्स हे नव्याने पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये येतील, ते शेअर्स खरेदी करतील, पण फक्त त्यांच्यापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर ते शेअर्स, जे इतर काही शेअर्स शिल्लक राहतील ते त्यांनी समाजातील लोकांना आव्हान करतील की तुम्ही या कंपनीमध्ये शेअर्स खरेदी करा आणि भागीदार व्हा, भांडवलदार व्हा. लक्षात घ्या, म्हणजे इथं काय राहणार आहे, ओपन टू ऑल पब्लिक सबस्क्रिप्शन्स त्या ठिकाणी राहणार आहे. मग ज्यांना खरेदी करायचे ते सर्व लोक त्या ठिकाणी या कंपनीमध्ये येतील आणि काय होतील, भांडवलदार होतील, मेंबर्स होतील, शेअर होल्डर्स होतील. म्हणजे इथं खाजगीकरण राहणार नाही, ही सार्वजनिक कंपनी झाली, सामाजिक दृष्टिकोनातून या ठिकाणी काम करणारी कंपनी असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कन्व्हर्जन करता येऊ शकतं. आता बघूया याच्या स्टेजेस काय आहेत. आपल्याला काय करायचं आहे, अकाउंटिंग करायचं आहे. मग अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने कन्व्हर्जन केलं जात असतं. पहिला मुद्दा आहे फाइंडिंग आउट प्रॉस्पेक्टिव्ह बायर अँड फॉर्म अ न्यू कंपनी. म्हणजे काय, आपल्याला हे बघावं लागेल की आपली पार्टनरशिप फर्म आहे, ही खरेदी करणारा एखादा कंपनीदार आहे का, एखादी कंपनी अशी आहे का की जी आपली पार्टनरशिप फर्म खरेदी करू शकते. प्रॉस्पेक्टिव्ह बायर म्हणजे अपेक्षित खरेदीदार आपल्याला हुडकावा लागेल. म्हणजे जसं आपण एखादं आपलं घर, सपोज एखाद्याला घर विकायचं आहे, तर घर विकण्यासाठी आपण काय शोधतो की घर खरेदी करणारा कोण आहे का. जमीन विकायची असेल तर कुणाला जमीन विकायची हे अगोदर शोधतो, म्हणजे जमीन खरेदी करणारा आपण शोधतो. तसं इथं आपल्याला पार्टनरशिप फर्मचा बिझनेस काय करायचा आहे, सेल करायचा आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अपेक्षित खरेदीदार, प्रॉस्पेक्टिव्ह बायर हा आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. अँड किंवा दुसरा पर्याय, आणि त्याचबरोबर असं पण होऊ शकतं किंवा मी तुम्हाला सांगितलं दोन पद्धतीने होऊ शकतं. एक तर अस्तित्वात असलेल्या फर्मला बिझनेस सेल करतो. मग जर अस्तित्वात असलेल्या कंपनीला जर बिझनेस सेल करायचा असेल तर त्याला म्हणणार फाइंडिंग आउट प्रॉस्पेक्टिव्ह बायर अँड फॉर्म अ कंपनी. किंवा दुसरा पर्याय आपल्याकडे असा असेल की नवीन फर्म आपण अस्तित्वात आणणं, फॉर्म अ न्यू कंपनी. हा प्रॉब्लेम. दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एस्टिमेट द परचेस कन्सिडरेशन.
आता पार्टनरशिप फर्मच्या असेट्स अँड लायबिलिटीज आपण कंपनीला विकणार म्हणजे त्याची काहीतरी किंमत ठरणं गरजेचं आहे की किती किमतीला असेट्स अँड लायबिलिटीज कंपनीला द्यायच्या आणि कंपनीने त्याच्या बदल्यामध्ये जे काही असेट्स खरेदी केलेले आहेत, परचेस केलेले आहेत पार्टनरशिप फर्मला, त्याचं कन्सिडरेशन मोबदला हा कसा द्यायचा, तर तो एस्टिमेट करणं गरजेचं आहे, तो कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे. ही दुसरी स्टेप. म्हणजे किती किमतीला बिझनेस विकायचा किंवा किती किमतीला बिझनेस खरेदी करायचा, या गोष्टी. तिसरं, ट्रान्सफर असेट्स अँड लायबिलिटीज टू द कंपनी. कंपनीला काय करायच्यात, असेट्स आणि लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्यात. म्हणजे ही तिसरी स्टेज झाली. ज्यावेळेस एस्टिमेशन केलं जातं त्यावेळेस सेलिंग होणार आता, आणि सेलिंग झाल्यानंतर असेट्स अँड लायबिलिटीज काय केल्या जातात, ट्रान्सफर केल्या जातात. म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या नावावरून त्या कंपनीच्या नावावरती दिल्या जातात. चौथ्या आणि फायनल स्टेजमध्ये काय केलं जातं, डिस्ट्रीब्यूट द परचेस कन्सिडरेशन टू द पार्टनर्स. आणि ज्यावेळेस असेट्स अँड लायबिलिटीज कंपनीला प्रोव्हाइड केल्या जातात किंवा त्यांच्या नावावरती ट्रान्सफर केल्या जातात, त्यावेळेस कंपनी काय करते, त्याचा मोबदला हा पार्टनर्सला देते, जुन्या पार्टनर्सला देते. मग तो शेअर्सच्या स्वरूपामध्ये असू शकतो, डिबेंचरच्या स्वरूपामध्ये असू शकतो, बॉन्ड्स असू शकतात, युनिट्स असू शकतात, किंवा रोख स्वरूपात कॅश स्वरूपामध्ये, किंवा यापैकी 2-3 फॉर्ममध्ये सुद्धा असू शकतं. मग हे डिस्ट्रीब्युशन त्या पार्टनर्सच्या नावावरती करणं गरजेचं आहे, कारण की पार्टनरशिप फर्म क्लोज होणं गरजेचं आहे. आणि पार्टनरशिप फर्ममधून ज्या असेट्स अँड लायबिलिटीज कंपनीकडे आल्या त्या बदल्यामध्ये पार्टनर्सला त्याचा मोबदला जाणं गरजेचं आहे आणि तो डिस्ट्रीब्यूट होणं गरजेचं आहे. तर अशा या 4 स्टेजमध्ये कन्व्हर्जन करायचं. लक्षात आलं? बघा, मी पुन्हा सांगतो. पहिल्यांदी फाइंडिंग काय करायचं आहे, प्रॉस्पेक्टिव्ह बायर अँड form a new company. Then estimate the purchase consideration or calculate the purchase consideration. Then transfer of assets and liabilities to the company. And lastly, distribute the purchase consideration to the partners. तर अशा पद्धतीने या कन्व्हर्जनमध्ये आपल्याला अकाउंटिंग स्टेजेस आहेत. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, की हे सगळं बघितलं आपण, तर हे का करायचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे आपण अमालगमेशन बघितलं, ॲडमिशन बघितलं, रिटायरमेंट बघितलं, किंवा डेथ ऑफ अ पार्टनर, डिझोल्युशन ऑफ द फर्म, अशा अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आपण बघितल्या पार्टनरशिप फर्मच्या बाबतीमध्ये. आता हे जे आहे कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी, याचे काहीतरी उद्देश असणं गरजेचं आहे. जर उद्देश नसतील तर हे करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे काही ऑब्जेक्टिव्ज त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विनाकारण आपण कोणतीही गोष्ट करत नाही. मग जर कन्व्हर्जन करायचं असेल, जसं मी मगाशी सांगितलं की काहीतरी अमालगमेशनचे लिमिटेशन्स आहेत आणि ते लिमिटेशन्स आपल्याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कन्व्हर्जन करावं लागेल ऑब्जेक्टिव्ज. म्हणजे ऑब्जेक्टिव्ज बघावे लागतील कशाचे, कन्व्हर्जनमध्ये. फर्स्ट, मोर कॅपिटल रिक्वायरमेंट. पहिला ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मोर कॅपिटल रिक्वायरमेंट. बघा, जर एखादी पार्टनरशिप फर्म मोठी व्हायची असेल तर त्यांना भांडवलाची गरज आहे आणि ते मोठ्या भांडवलाची गरज आहे. मोठ्या बिझनेसचे फायदे घ्यायचे असतील तर भांडवल मोठ्या प्रमाणात पाहिजे. पण पार्टनरशिप फर्ममध्ये 20च पार्टनर्स जास्तीत जास्त एकत्र येऊ शकतात, त्यापेक्षा जास्त पार्टनर्स एकत्र येऊ शकत नाहीत. मग यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती भांडवल जर गोळा करायचं असेल तर आपल्याला दुसरा पर्याय आहे कन्व्हर्जन करणं. त्यामुळं उद्देश काय लक्षात आला असेल, की जर भांडवल आपल्याला मोठ्या प्रमाणावरती गोळा करायचं असेल तर आपल्याला कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. किंवा कन्व्हर्जन केल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की कन्व्हर्जन केल्यामुळे आपण मोठ्या प्रमाणावरती भांडवल गोळा करू शकतो, अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो, पब्लिक सबस्क्रिप्शन त्या ठिकाणी घेऊ शकतो. आणि जेव्हा मोठा बिझनेस तयार होईल त्यावेळेस अनेक फॅसिलिटीज किंवा अनेक फायदे त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येतील. दुसरा आहे बेटर फॅसिलिटी. बेटर फॅसिलिटी. पार्टनरशिप फर्म छोटी असते आणि छोट्या पार्टनरशिप फर्ममध्ये जास्त फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं पण शक्य नाही, कारण की त्यावरती खर्च जास्त होतो. ज्यावेळेस मोठी कंपनी तयार होते त्यावेळेस कंपनी काय करते, अनेक फॅसिलिटीज यूज पण करते आणि अनेक फॅसिलिटीज प्रोव्हाइड पण करत असते. कारण की कंपनीचा बिझनेस मोठा असतो, कंपनीचा टर्नओव्हर मोठा असतो, कंपनीचं कार्यक्षेत्र मोठं असतं, कंपनीचं मार्केट मोठं असतं. त्यामुळे कंपनीचा प्रॉफिटसुद्धा त्या पद्धतीने मोठा असतो.
म्हणजे एखादी पार्टनरशिप फर्म, जसं तुम्ही बघा की एखादा किराणा दुकानदार ज्या तुम्हाला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो त्यापेक्षा एखादा बाजार तुम्हाला जास्त फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो किंवा एखादा मॉल तुम्हाला जास्त फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो. म्हणजे इथं लक्षात आलं असेल की छोटा व्यक्ती असेल तर तो जास्त फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यामुळे साहजिक आहे, जर कस्टमर वाढवायचे असतील, मार्केट तुम्हाला वाढवायचं असेल, मार्केटचा शेअर वाढवायचा असेल, तुमची विक्री वाढायची असेल किंवा कंपनीचं प्रॉफिट वाढायचा असेल, बिझनेस मोठा व्हायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागतं, लोकांना जास्तीत जास्त फॅसिलिटीज द्याव्या लागतात. याच्यासाठी खर्च पण येतो. मग हे सगळं आपल्याला पार्टनरशिप फर्ममध्ये शक्य नाही. म्हणून काय करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे, हा उद्देश आहे. तिसरा महत्त्वाचा, ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस. ज्यावेळेस एखादी फर्म बाजारपेठेमध्ये वस्तू विकण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस त्याचं कार्यक्षेत्र मोठं असत नाही. एका विशिष्ट भागापुरती ती पार्टनरशिप फर्म मर्यादित असते. एखादं गाव असेल, तालुका असेल किंवा आपण जास्तीत जास्त म्हणूया एखादं राज्य असेल, इथंपर्यंत त्याचं कार्यक्षेत्र मर्यादित राहतं. कारण की पार्टनर्स लिमिटेड असतात. पार्टनर्स लिमिटेड असल्यामुळं भांडवल लिमिटेड झालं. भांडवल लिमिटेड झाल्यामुळं व्यवसायावरती जास्त खर्च करू शकत नाही, जास्त फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकत नाही, मोठं सेलिंग करू शकत नाही, मोठं मॅन्युफॅक्चरिंग करता येणार नाही, मोठं बाईंग असणार नाही, स्टोरेज मोठ्या प्रमाणावरती असणार नाही. अशा वेगवेगळ्या लिमिटेशन्स आपोआप तयार होतात. पण ज्यावेळेस एखादी कंपनी म्हणजे एखादी कंपनी तयार होते, तर ती कंपनी काय करते, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये कंपनीचा बिझनेस काय होऊ शकतो, वाढू शकतो. का तर सबस्क्रिप्शन्स आपण पब्लिककडून घेतो. त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती भांडवल उभारणी केली जाऊ शकते. आणि कंपनीच्या ज्या काही ब्रँचेस आहेत ह्या अनेक ठिकाणी आपण ओपन करू शकतो. कारण की इथं काय आहे, लिमिटेड पार्टनर्स असा प्रश्न येतच नाही. त्यामुळे काय होऊ शकतं, ग्लोबल लेवलवरती आपण स्पर्धा करू शकतो, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण जाऊ शकतो, दुसऱ्या देशामध्ये जाऊन बिझनेस करू शकतो. तर अशी एक कॉम्पिटेटिव्हनेस क्रिएट होते. किंवा बाहेरच्या ज्या कंपन्या ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये येतात किंवा बाजारपेठेमध्ये येतात आणि वस्तू विकतात, तर त्या वस्तूच्या दर्जाच्या वस्तू आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. त्या लेवलची मशिनरीज आपण खरेदी करू शकतो, त्या लेवलचं प्रोडक्शन करू शकतो, रिसर्च त्या ठिकाणी आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला एक ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस निर्माण करता येतो. हे पार्टनरशिप फर्मला शक्य नाही. कारण की पार्टनरशिप फर्म ही काय आहे, छोटीशी पार्टनरशिप फर्म आहे. चौथा मुद्दा, लिमिटेड लायबिलिटी. या ठिकाणी मगाशी सांगितलं तुम्हाला की जर एखादी पार्टनरशिप फर्म बंद करण्याची वेळ आली, डिझॉल्व्ह झाली किंवा लॉसमध्ये गेली, तर त्या केसमध्ये तिराहित व्यक्ती किंवा थर्ड पार्टी लायबिलिटी जर द्यायची असतील तर बिझनेसच्या असेट्स विकल्या जातात आणि थर्ड पार्टी लायबिलिटी दिल्या जातात. आणि जर त्या थर्ड पार्टी असेट्स विकून सुद्धा देऊ शकलो नाही तर त्या थर्ड पार्टीचं देणं हे पार्टनर्सच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमधून वसूल केलं जातं. हे पार्टनरशिप फर्ममध्ये सर्वात महत्त्वाचं लिमिटेशन आहे. परंतु ज्यावेळेस लिमिटेड कंपनी असते त्यावेळेस जर एखादी कंपनी लॉसमध्ये गेली किंवा बंद करण्याची वेळ आली तर त्यावेळेस जेवढं भांडवल त्या शेअरहोल्डर्सने त्या कंपनीमध्ये घेतलेलं आहे तेवढंच भांडवल जास्तीत जास्त काय होऊ शकतं, लॉसमध्ये जाऊ शकतं. त्या शेअरहोल्डर्सच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून कोणतीही लायबिलिटी पेड करण्याचा अधिकार कंपनी कायद्यानुसार दिलेला नाही. त्यामुळं इथं लिमिटेड लायबिलिटी ही एक संकल्पना महत्त्वाची आहे. त्या शेअरहोल्डरची लायबिलिटी त्याने जेवढे शेअर्स खरेदी केलेले आहेत तेवढ्यापुरतीच मर्यादित राहते. पर्सनल प्रॉपर्टीला त्याच्या कोणताही धक्का लागत नाही किंवा त्यांची कोणतीही पर्सनल प्रॉपर्टी लायबिलिटी देण्यासाठी जप्त केली जात नाही. परंतु पार्टनरशिप फर्ममध्ये मात्र तसं नाही आहे. पार्टनरशिप फर्ममध्ये काय केलं जातं, पर्सनल प्रॉपर्टीसुद्धा सेल केली जाऊ शकते. तर हा एक फायदा आपल्याला असं म्हणता येईल की कन्व्हर्जनमुळे होतो. त्यानंतर मॅनेजरियल एक्सपर्टीज. आता बघा, कंपनी मोठी आहे, व्यवसाय मोठा आहे, त्यामुळं टर्नओव्हर मोठा होतो. ह्या सगळ्या गोष्टी जरी होत असल्या तरी ह्या कशामुळे होतात, तर आपण त्या ठिकाणी एक्सपर्टीज अपॉइंट केलेल्या असू शकतात. आपण कंपनी म्हटल्यानंतर वेगवेगळे डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट, सेल्स डिपार्टमेंट
ॲडव्हर्टायझिंग डिपार्टमेंट असेल, प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंट सेपरेट असेल आपल्याकडं, अशा वेगवेगळे डिपार्टमेंट असतील आणि ह्या प्रत्येक डिपार्टमेंटला आपण काय करणार आहे, एक मॅनेजरियल पोस्ट क्रिएट करणार. प्रत्येक डिपार्टमेंटचं त्या ठिकाणी मॅनेजर असणार. ज्याचं जसं त्या मॅनेजरचं स्किल जे रिक्वायरमेंट आहे किंवा त्याचं जे नॉलेज आहे ते क्वालिफिकेशननुसार आपण त्या ठिकाणी त्या व्यक्तींची अपॉइंटमेंट करणार आणि इव्हन त्यांना त्या पद्धतीचं स्केल किंवा त्या पद्धतीचं रेम्युनरेशन किंवा सॅलरी, अलाउन्सेस किंवा थोडक्यात आपण त्यांचं मानधन हे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. कंपनीमध्ये शक्य आहे, पण पार्टनरशिप फर्ममध्ये मुळातच बिझनेस छोटा असल्यामुळे त्या ठिकाणी एक्सपर्टीज अपॉइंट करणं शक्य नाही. कारण की बिझनेसचा टर्नओव्हर कमी आहे, बिझनेसचा प्रॉफिट कमी आहे आणि बिझनेसचं जे काही मार्केट आहे हे लहान राहिल्यामुळे त्या ठिकाणी आपण एक्सपान्शन करू शकत नाही आणि सेपरेट डिपार्टमेंट स्थापन करू शकत नाही. किंवा ज्यावेळेस एखादा एक्सपर्ट अपॉइंट करायचा आहे त्यावेळेस त्याला जास्त पगार द्यावा लागतो. तर एवढा मोठा पगार जो कंपनी देऊ शकते तेवढा पार्टनरशिप फर्म देऊ शकत नाही. तर हा एक महत्त्वाचा उद्देश त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण या ठिकाणी असं पण म्हणू शकतो की हे फायदे आहेत. ज्यावेळेस एखादी फर्म कंपनीमध्ये कन्वर्ट होते तर ह्या कंपनीमुळे आपल्याला हे सगळे फायदे मिळतात. लास्ट, इन्क्रीज द व्हॅल्यू. आता या ठिकाणी बघा, व्हॅल्यू इन्क्रीज होते म्हणजे काय, एखादी पार्टनरशिप फर्म आहे, पार्टनरशिप फर्मकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि कंपनी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या लगेच लक्षात येईल. एखाद्या पार्टनरशिप फर्मचा गुडविल आणि एखाद्या कंपनीचा गुडविल याच्यामध्ये फरक आहे. एक ब्रँड असू शकतो, तो पार्टनरशिप फर्ममध्ये दिसून येत नाही, तो आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये दिसतो. कंपनी कायदा जो आहे त्या कंपनी कायद्यानुसार त्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी सर्व गोष्टी ह्या कायदेशीर असणार. म्हणजे कंपनीच्या स्थापनेपासून त्यांचं अकाउंटिंग करणे इथंपर्यंत किंवा त्याचं फायनली लिक्विडेशन जरी करायचं झालं, बंद जरी करायची झाली तरीसुद्धा कायद्यातल्या सर्व तरतुदी त्या ठिकाणी फॉलो केल्या जातात. त्यामुळं एक ब्रँड तयार होतो की या ठिकाणी जे काही व्यवहार असतात त्या पद्धतीचे कायद्यानुसार त्याचं पालन केलं जातं. एक वेगळं स्टेटस त्या ठिकाणी त्या बिझनेसला क्रिएट होतं. त्यामुळं व्हॅल्यू ही काय होते त्या कंपनीची, म्हणजे कंपनीचं मूल्य या ठिकाणी काय असतं, जास्त असतं. कॉस्टमध्ये आपल्याला लक्षात येतं की कॉस्ट सेविंग होतं, कारण की कार्यक्षम उत्पादन केलं जातं, मोठ्या प्रमाणावरती मॅन्युफॅक्चरिंग होतं. त्यामुळं मोठ्या मशिनरीज त्या ठिकाणी खरेदी केल्या जातात आणि त्या ठिकाणी कमीत कमी वेळामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन होतं आणि हे पार्टनरशिप फर्ममध्ये शक्य नाही. त्यामुळं काय होतं की मोठ्या उत्पादनाचे फायदे होतात आणि मोठ्या उत्पादनाचे फायदे झाले की एक सेपरेट मार्केट मिळतं आणि मार्केट एक्सपांड करता येतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत वस्तू विकता येतात आणि ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत कंपनी पोहोचते त्यावेळेस त्याला एक सेपरेट अस्तित्व किंवा एक सेपरेट स्टेटस क्रिएट केलं जातं. त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय होते, वाढते, इन्क्रीज होते. तर अशा पद्धतीचे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत. याला आपण ॲडव्हान्टेजेससुद्धा म्हणू शकतो की हे कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी, त्यामुळे काय होत आहेत, हे फायदे होत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर पार्टनरशिप फर्म कंपनीमध्ये क्रिएट केल्यामुळे लिमिटेड लायबिलिटी, टॅक्स बेनिफिट्स यासारखे सुद्धा बेनिफिट्स आपल्याला मिळतात. म्हणजे पार्टनरशिप फर्ममध्ये टॅक्स बेनिफिट कमी मिळतात, कंपनीमध्ये टॅक्स बेनिफिटसुद्धा त्या ठिकाणी जास्त आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला लक्षात येईल की हे कन्व्हर्जन झाल्यामुळे हे फायदे होतात. आपण या ठिकाणी इथंच थांबणार आहोत. बाकीच्या पॉईंट्सचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. थँक्यू.